नमस्कार. तर आजच्याला मस्त अशी एक माझी तयारी आहे. तर काय झालंय, आपल्या गावठी कोंबड्या असल्यामुळं ते अंडी 5-6 कोंबड्या आहेत, त्याच्यामुळं चांगली 5-6 अंडी दररोजची गावतात. तर कधी आम्ही कालवण बी करतो, तर कधी गिरायक आलं तर गिरायकाला इकीत पण असतो. पण आता एक 5-6 दिवस झालं त्याचं कालवण पण केलं नाही आणि गिरायक पण नाही आलं. तर चांगली बरीच अंडी साचले ते. तर म्हणलं पोरं बाळा बी आहेत आणि आहेत बिराड पण दोन्ही. तर म्हणलं एक मस्त अशी अंडा बिर्याणी बनवावं. तर घेतली आता आपल्या मातीच्या भांड्यात शिजाय घालणार आहे. चूल पिटवून आता हे भांड्यावर चुलीवर ठेवून घेते या, कारण ह्याच्यात शिजवून घेणार आहे. आणि त्याच्यात पाणी भरपूरच वाटायचं, कारण मोकळं डाक पाणी वाटायचं अंडी शिजायला. चांगली खळखळा शिजली पाहिजे. तर एक तर बारीक तलंग अंड्यावाली आपल्या त्या कोंबड्याची बसवल्या त्या का 2 त्यातली. तर लय बारीक अंड आहे तिथं. सगळी आली मी धुवून घेणार आहे. पाणी चांगलं आता आपलं गरम झालंय, आधन झालंय पाण्याला. तर घेणार आहे आता त्यात सोडून. अंडी खरं तर मी मोजलीच नाहीत अजून, कारण जेवढी हाऱ्यात होती तेवढी सगळीच काढून आणले त्या. कारण हाय तर पोरं बाळ, तर म्हणून म्हणलं सगळे शिजाय घालायचे आता. तर आता कांद चिरून घेते या, कारण आपलं कांद ते तळून घ्यायच्यात आहे. तर आता खाली उतरून घेते. आता ते उतरून तिकडे चुली कढाई ठेवून घेते या. आणि त्याच्यावर आता गार वस्तर थोडं त्यातलं पाणी ओतून लगेच काढायचं आपलं, कारण गार करायला पण तवर आता दुसरं काम असतं झाकण जरा ठेवते त्याच्यावर. तर अगदी कांदा यो मस्त फुलजाळ लावून अगदी कुरकुरीत तळून घेणार आहे. आता टाकताना असा करूनच टाकायचं, कारण ते एक शिवडी झाला पाहिजे. तर असे ती चारलेली अंडी आपली म्हणजे ती चांगली शिजली म्हणायचं. तर आता मस्त अशी अंडी सोलून घेतली. आता पाणी चुलीवर ठेवून घेणार आहे आपल्या तांदळासाठी. आता त्याच्यात ही आपली पानं टाकणार आहे, तमानपत्र आणि चक्री फूल आणि आपली दालचिनीचा तुकडा आहे. तर अगदी बारीक मोडूनच टाकायचं. असं लवंगा टाकायच्या 2-4, आपल्या यालदोड मिरी टाकायची 5-6 दाणं मिरीच, कारण त्याने आहे ना वास चांगला येतो. खरं तर त्या पाण्यामध्ये एक लिंबू पिळून घ्यायचं, त्यातली अर्धी खापी एका लिंबाची. तर आता तांदूळ म्हणजे आपलं बारीक येत. तर ह्याला त्याचं नाव काय? वडा कोलम आहे. काय वडा कोल ग्रोनी काय ग्रोनी
पण इकडं कोलमच म्हणतात ना याला, वाडा कोलम. तर मस्त असा 1 किलोचा अंदाज आहे. कारण आता आपले पोरं सोर असल्यामुळं तांदूळ जास्तच घालणार आहे मी. तर पाण्याला आधी चांगली उकळी येऊन द्यायची. तर आता आपलं तांदूळ धुवून घ्यायचं चांगले 2-3 पाण्याने. दीपानं मीना पाण्याला गेले होते. पुरी कामाला आहे त्या पुरी नाही नका जाऊ माहिती होती, पण त्या पायाला त्या जवळ येतात नव्हे घरापाशी तर जातात पळत. भरून ठेवलं असं तर मी खेप आणली असते ना एक. अगदी मोकळं पाणी त्याला ठेवायचं, कारण पाणी भरपूर ठेवायचं म्हणजे मोकळं शिजलं पाहिजे. तर आता मीठ टाकून घ्यायचं. कारण आपल्याला नंतरच्या अंदाजाने टाकायचं मीठ त्यात, आणि ह्यातलं पाणी तर वतून काढणार आहे आपण, कारण 90% भात शिजवून घेणार आहे. आलं आणि लसूण घेतलंय आता टेचायला. चांगलं बारीक वाटून घेतलं आता. तर जरा आहे ना आपलं चक्री फूल आणि दालचिनी आणि मिरी, 1-2-4 दाणे मिरीचं आणि 1 तुकडा दालचिनीचा आणि 1 चक्री फुलाचा. तर ते असं टेचायचं बारीक. ते बी असं बारीक बुगा करून घेतला त्याला. तर आता आपलं तांदूळ मस्त शिजले. तर आता खाली उतरून अगदी त्याच्यात भरपूर असं पाणी वाटल्याच्या नंतर आता ते राहिलेलं पाणी ओतून काढायचं. आता असं खाली घेऊन आता आपल्याकडे काय गाळायला पडकं बिडकं असं म्हणजे साधं किंवा ते चाळण असते, पण आपल्याकडे तसलं काय नाही. वाचतंय बाया. आता असा ठेवून दुसरी जरा तयारी करून घेणार आहे. तर आता आणि मेंढर पण आली कोकऱ्यावर, कोकर दिली सोडून. आता मगाशी कांदा ते तळलेलं उरलेलं तेल आहे ते थोडस टाकून घेतलं आणि त्याच्यात आहे ना थोडस मीठ आणि थोडीशी हळद. आता या अंडी त्यात टाकून घ्यायची, कारण आपली अंडी जी आहेत भरपूर अंडी होती, पण पोरांना खायला दिली कारण सगळी पोरं आली. मग कुणी 2-2 कुणी 1-1 कुणी 3-3 बी पळावले. त्याच्यामुळे मग आता त्यांच्यासाठीच करत म्हणजे चाललं होतं बनवायला. त्यामुळे मग म्हणलं खाऊन दे. आता बरीच अंडी खाली त्यांनी, आता थोडीशीच राहिलं त्या. आता परत ही कढई चुलीवर ठेवून त्यात तेल टाकून घ्यायचं. आपली जिरी आणि मोहरी आहे आणि तो आपण जो खडा मसाला टिचून घेतलेला ते, तरी पान येत आणि आलं आणि लसूण. तर आपलं हे चटणी बनवलेली लाल मिरचीची
कारण चटणी मी आधीच बनवून ठेवली होती. हिरवी मिरची बरंच साहित्य काय काय घातलं या. आणि धना पावडर आहे. आणि घरचा मसाला आपला. आपल्या तिखटानुसार तिखट किती लागतं किती नाही त्या आवडीनुसार घालायचा. थोडासा आपण कांदा जे करून घेतले ते थोडासा त्यात टाकून घेणार आहे आता. आणि हळद आहे. तर आता ते अंडी जे आपण तळून घेतले ती टाकून घेते त्यात. तर मस्त असं सगळं मिक्स करून घ्यायचे अंडी. आणि आता आहे ना खाली उतरून घेणार आहे. तर आता आपल्या सगळी तयारी करून आता भाताचा थर लावून घेणार आहे अंडी. आता ते जे आहे ना हे टाकून घ्यायचं. आपला कांदा कोथिंबीर टाकायची. तर आता असं थोडं थोडं काय काय अंडी तळंगाचे असल्यामुळे लय बारीक येत. काय काय ताजे असल्यामुळं सोलले गेली नाही व्यवस्थित. कारण ताजे अंडे असल्याच्या नंतर त्याचे टरपाल येतात गोळा होऊन. तर आपला सगळा आता मसाला असा टाकून घ्यायचा त्यातला. अगदी आपलं 3 थर लावून घेतलं. तिसरा थर आहे. आता आहे ना आपण झाकण ठेवून घेणार आहे आणि जराशी झाराव ठेवून देणार आहे. जाळ म्हणजे असा फुल लावायचाच नाही. एकदम स्लो. आपला जर हार जर भरपूर असला ना ते हाराव पण ते उकाळणार. पण हार कमी आहे. म्हणजे इकडे म्हणजे आता या भाताच्या रानात वाल्या रानात हारच चुलीत एवढा भरपूर राहत नाही. त्याच्यामुळे एकदम जुजू जाळ लावायचा त्याला. तर आता आपली बिर्याणी तयारच झाली. मस्त अगदी उकाळले. तर आता खाली उतरून घेणार आहे. लगेच झाकण ठेवायचं. अगदी बाणाने आज मस्त मोकळ्या आकाशाच्या खाली बनवलेली आजची बिर्याणी अगदी मस्त बाकी बनवली. आता आम्हाला जेव्हा थोडा उशीरच होईल. आता मेंढर आल्याच्या नंतरच जेवायचं तर काय वाड्यात. सांगा आज काय खायचे? अंडी.
मेंढरा आले ते बिराडावर. आता मेंढराला मस्त बाकी चरायला भेटते, त्यामुळं मग मेंढरं लवकरच येऊन बसली ताई वाड्यामध्ये. तर बाणाईने आज मस्त बाकी अंडा बिर्याणी बनवली आहे. तर पोरं पण बसली आता जेवायला. आता लागलाय थोडा थोडा कुडूसा पडायला. मग पोरं झोपतीत लवकरच, त्यामुळं मग काय बाळा देऊ तुला त्याला बारक्या ताटली दिले, मोठ्या ताटली काय बाकी ताटली आहे ना सागाला बर. कोण मुका घेतय र त्याचा नका कोणी मुका घेऊ. कानात बोलू नको बाळा संग्राम. आता जरासा अंधारच लागलाय पडाय. पोराचा बसलो मी पण जेवायला. तर ये जेवायला. पोरांनो कशी काय अंडा बिर्याणी मस्त. हाय. अगदी एक नंबरचा अंडा बिर्याणी झाली आहे मस्त बाकी. हे बरं